मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र. खरं तर आपल्या महाराष्ट्रात आज एका वेगळ्या वादानं पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण तापवलेलं पाहायला मिळालं. ज्यांना कधी काळी इतिहासातली पानं जर आपण बघितली तर ज्यांना कधी काळी गुंगी गुडिया म्हटलं त्या इंदिरा गांधींनी आपला पोलादीपणा सिद्ध केला. पण त्याच काँग्रेसच्या नेत्यांना आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या अध्यक्षा सुनेत्रा पवार गुंगी गुडिया वाटू लागल्या. काँग्रेसच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसला इंदिरा गांधींची आठवण करून दिली. पण गुंगी गुडियावरून राजकीय गदारोळ रंगला हे नक्की. गुंगी गुडिया ही शिवी आहे का? गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का? गुंगी गुडियाचा वाद पेटला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी सुनेत्रा वहिनींची माफी मागावी. काँग्रेसच्या टीकेवर राष्ट्रवादीचा संताप. सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी. आज काँग्रेसनं खरी त्यांची मानसिकता दाखवल्या महिलेबद्दल. काँग्रेस मात्र गुंगी गुडियावर ठाम. त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे. या आमच्या टीकेला त्यांनी समजून घ्यावं. काँग्रेसनं केलेली ही पोस्ट पहा. यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असं करण्यात आलाय. आणखी किती दिवस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गुंगी गुडिया बनून राहतील असा सवाल काँग्रेसनं केलाय. आता त्याला निमित्त ठरलंय सुनेत्रा पवार यांचा अलीकडचा बीड दौरा. 1 ऑगस्ट रोजी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांप्रमाणेच भल्या पहाटे उठून रात्री उशिरापर्यंत बीडचा दौरा केला. बीडमधील लोकांशी संवाद साधला. याच वेळी झालेल्या एका पत्रकार परिषदेत न्यूज 18 मराठीचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न केला. पण पालकमंत्र्यांच्या शेजारी बसलेल्या धनंजय मुंडे यांनी त्यांना थांबवलं आणि उत्तर न देताच निघून गेले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. बस सुरेश, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. आभार. महाराष्ट्र काँग्रेसनं आपल्या एक्स अकाउंटवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करत सुनेत्रा पवारांवर टिप्पणी केली आणि वादाचा गोंगाट सुरू झाला. एक महिला पहिल्यांदाच या राज्याची, ते पण महाराष्ट्रासारख्या राज्याची उपमुख्यमंत्री पदावर बसलेली आहे. तिच्या बाबतीमध्ये असं बोलणं हे अतिशय अश्लाघ्य असं आहे. आणि अशी अपेक्षा काँग्रेस, दुसरं कोणतं असं लहान सहान काँग्रेस करून तरी अशी अपेक्षा नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी सुनेत्रा वहिनींची माफी मागावी. एक्सवरून ती पोस्ट तात्काळ डिलीट करावी आणि ज्या 40 पैशाच्या लावारिस कार्ट्यांनी त्या पोस्ट केलेल्या आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीनं उत्तर द्यावं. नाहीतर हे आंदोलन लहान होता होता इतकं मोठं होणार की काँग्रेसच्या विनाशाचं कारण हे सुनेत्रा वहिनीवर केलेली खालच्या पातळीवरील टीका ठरेल, एवढं मात्र काँग्रेसनी लक्षात घ्यावं. ज्या पद्धतीनं त्या पेजवर वक्तव्य केलं ते वक्तव्य काँग्रेसच्या मनात महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्या त्याबाबत किती द्वेष आहे, किती घृणा आहे हे त्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट होतं. राष्ट्रवादीकडून आलेल्या आक्रमक प्रतिक्रियेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. गुंगी गुडिया हा काही अपशब्द नाही, त्यांच्या वर्तनाचं वर्णन असल्याचा खुलासा त्यांनी केला. तर दुसरीकडे गुंगी गुडिया म्हटलं तर यात चूक काय असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलाय. गुंगी गुडिया ही शिवी आहे का? गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का? गुंगी गुडिया हा काही अनपार्लमेंटरी विषय आहे का? नाही, हे एक वर्णन आहे आणि ते वर्णन जसं तो शब्द आहे अगदी तशा स्वरूपामध्ये हा उपमुख्यमंत्री यांच्यावर तो अत्यंत व्यवस्थित पद्धतीने बसला आहे. गुंगी गुडिया असं म्हणलं आणि ते चुकीचं बोललं गेलं आहे असं जर काही अजितदादाच्या पक्षातल्या लोकांना वाटत असेल तर मला असं वाटतं काय चुकीचं कुठंच काय नाही. इंदिरा गांधींना
गुंगी गुडिया त्या ठिकाणी म्हणलं जात होतं. एकीकडे हर्षवर्धन सपकाळ स्पष्टीकरण देत असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयात शिरले आणि जोरदार निदर्शनं करण्यात आली. ठाणे आणि पुण्यातही राष्ट्रवादीनं आंदोलन करत काँग्रेसचा निषेध केला. तुम्ही व्यक्तिगत पातळीवरती टीका कराल आणि तुमच्या विरोधात कोणी बोलणारच नाही, निदर्शन होणारच नाहीत अशी अपेक्षा कशी काय करू शकता? आज काँग्रेसनं खरी त्यांची मानसिकता दाखवल्या महिलेबद्दल. गुंगी गुडिया म्हणणं ही शिवी नाही आहे, वाईट नाही आहे. आणि आज जे बोललेत त्याचा एवढा त्रिधा करायची गरज नाही. आणि पक्षाच्या कार्यालयात येऊन सत्तेची मस्ती आहे म्हणूनच आहे ना. अरे ज्यांना सत्तेशिवाय झटता येत नाही, ज्यांना कुठली आयडिओलॉजी नाही, ज्यांना कुठला विचार नाही, बिना विचाराच्या भिकारड्यासारखे सत्तेच्या मागे धावणारे हे येऊन इथे दादागिरी करतात. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या या वादाचे पडसाद राजकीय वर्तुळातही दिसून आले. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेनं काँग्रेसवर टीका करण्याची संधी सोडली नाही. सत्ताधाऱ्यांकडून काँग्रेसला इंदिरा गांधींची आठवण करून देण्यात आली, तर विरोधकांनी काँग्रेसला साथ दिली. अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही. त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे. बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे. ये केवल सुनेत्राताई पवार का अपमान नहीं है, महाराष्ट्र के तमाम माता बहनों का अपमान है. और जरूर ये कांग्रेस को सबक सिखाएंगी हमारी माता बहनें. और इसलिए उनकी निंदाजनक बयान पे उन्होंने तुरंत माफी मांगनी चाहिए, तुरंत माफी मांगनी चाहिए. जर इतिहास पाहिला असता तर स्वर्गीय इंदिराजी ज्यावेळेस पहिल्यांदा देशाच्या महिला प्रधानमंत्री झाल्या त्यावेळेस त्यांच्या बाबतीतही असंच वक्तव्य तत्कालीन विरोधी पक्षांनी केलं. त्या हुशार आहेत. त्यांचं जे काही जन्म आहे ते राजकीय घराण्यात, मोठ्या घराण्यात त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांनी आता कोणाचीही ह्या अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांची पर्वा न करता स्वतःचं मत मांडलं पाहिजे. स्वर्गीय अजित पवारांच्या पत्नी असल्यामुळे सगळ्यांनी त्यांचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे. पण तो मान सन्मान ठेवण्यासाठी वहिनी तुमचा करारा बाणा असला पाहिजे. एकूणच इंदिरा गांधींच्या गुंगी गुडिया ते आयन लेडी पर्यंतच्या प्रवासाची आठवण करून देणारा हा वाद आता राजकीय रंग घेऊ लागलाय. या वादातून राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमने सामने आल्याचं दिसून आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.